नमस्कार साथी, मी तेजल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखेच्या जानेवारी महिन्याच्या मासिक बुलेटिन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. 3 जानेवारी सावित्रीबाईंचा जन्मदिवस आपण सावित्री उत्सव म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 3 जानेवारी साऊचा जन्मदिन ते 12 जानेवारी जिजाऊचा जन्मदिन या दरम्यान वारसा स्त्री शक्तीचा हे अभियान राबवतं. या अभियानाची सुरुवात पनवेल शाखेने दिमाखात केली. 3 जानेवारी रोजी शाखेने साऊ क्रांतीचं पावलं यावर लेखिका सायली परांजपे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यान व त्यानंतर प्रश्नोत्तरांतून झालेला संवाद हा सावित्रीबाईंचे विविध पैलू उलगडणारा ठरला. यानंतर पनवेल शाखेच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन जलसा सादर केला. साऊ ज्योतीच्या जीवनावरील गाणी, समतेची गाणी यामध्ये सादर करण्यात आली. तेजल, तनुश्री, आनंद, प्रफुल्ल, वैभव यांनीही दमदार गाणी सादर केली. त्याला ढोलकीची साथ वरदराज याने दिली तर निवेदन महेंद्र याने केले. हे दोन्ही कार्यक्रम काँग्रेस भवन पनवेल येथे पार पडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान संविधान बांधिलकी महोत्सव राबवित असते. यावर्षी पनवेल शाखेतर्फे या कालावधीमध्ये संविधानावर संवाद मालिका घेण्यात आली. हा संवाद सर्वांसाठी खुला होता. दर रविवारी संध्याकाळी 1 तास वेगवेगळे मुद्दे घेऊन त्यावर चर्चा घेण्यात येत होती. प्रत्येक जण आपापले मुद्दे मांडायचे, चर्चा व्हायची, त्यावर एक निमंत्रित समारोपपर मांडणी करत असे. अशा प्रकारे ही संवाद मालिका यशस्वीपणे पार पडली. संविधानातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्पष्टता यायला या संवाद मालिकेमुळे मदत झाली. फेब्रुवारी महिन्यात शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या मूल्यांवर आधारित अशीच संवाद मालिका घेतली जाणार आहे. तर इच्छुकांनी यातही सहभागी व्हावे असं आवाहन आम्ही करत आहोत. झेप एक भरारी आत्मसन्मानासाठी हे खास महिला स्पेशल शिबिर पनवेल शाखा गेली 10 वर्ष घेत आली आहे. या वर्षीचं हे 10वं शिबिर होतं. 17 ते 18 तारखेला जिजाई फार्म येथे हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. 40 महिलांच्या सहभागासह पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटक ऍडव्होकेट वर्षा देशपांडे या होत्या. महिलांच्या कल्पनेची फुलपाखरे लावून बहरलेल्या झाडाने उद्घाटन संपन्न झाले. वर्षाताईंचा संवाद महिलांना विशेष भावला. व्हॅली क्रॉसिंग, लॅडर क्लाइम्बिंग हे ऍडव्हेंचर प्रकार महिलांना अनुभवता आले. समलैंगिक मुलांच्या पालकांसाठी काम करणाऱ्या अरुणा देसाई यांच्या बरोबरचा संवादही महिलांना वेगळ्या जाणीवा देऊन गेला. प्रियांका आणि महेंद्र यांनी जेंडर ऍक्टिव्हिटी घेतल्या तर सिद्धेश याने डिजिटल आत्मसन्मान हे सत्र घेतले. वरदराज याने घेतलेले गेम्स, तनुश्रीने घेतलेली ओळख सत्र व झुंबा तसंच नाच गाणी यातून महिलांनी धमाल केली. वैचारिक, साहस, धमाल मस्ती, कॅम्प फायर आणि टेंट मध्ये राहण्याचा आनंद देणारे हे 10वे शिबिर संस्मरणीय झाले. शिबिराच्या उद्घाटन सत्राला राज्य सरचिटणीस आरती नाईक या उपस्थित होत्या. तेजल, करुणा, पूजा यांच्या बरोबरच आनंद, प्रफुल्ल, हर्षल, मनोहर या कार्यकर्त्यांचे नियोजनातील योगदान महत्वाचे आहे. तर या होत्या जानेवारी महिन्यातील घडामोडी. पुढील अपडेटसाठी तुम्ही विवेक साथी पनवेल या इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब चॅनलला फॉलो करू शकता. आम्हाला जोडून घेण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आता आपण भेटूया पुढील महिन्याच्या मासिक बुलेटिन मध्ये. धन्यवाद.